हल 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 सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की जिजामातेच्या स्वप्नांची आपण ठेवी जाण की जिजामातेच्या स्वप्नांची आपण ठेवी जाण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्या मुघलांची उडविली संगतीला घेऊन की मर्द मावळ्यांना संगतीला घेऊन केले स्वराज निर्माण स्त्री जातीला वागवले तुम्हीच राजे मोठ्या अभिमानान राज्याचा प्रत्येक घटक राजाचा प्रत्येक घटक राजे तुमच्यासाठी होता जीव की प्राण आणि मानाचा मुजरा करताच तुम्हा राजे ही छाती फुलून येते मोठ्या अभिमाना काय म्हणता या ठिकाणी की मुळारंभी कार्या आरंभी श्री गजाननाला मन मंदिर पूजतो रंग देवता या नटेश्वराला गीत गाऊनी वंदन करीतो की जन्मदात्या माय पित्याला अनेक गुरुजनाला हृदयात स्मरतो अन ज्यांच्यामुळे अकलेत खरा हा रंग भरतो या माझ्या बसलेल्या रसिकांना मानाचा मुजरा मी करीतो
कलाकार आपण रसिक आहात, आयोजक बंधू आहात, यांच्यामुळे हे कलाकार आज जिवंत आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी सर्वप्रथम हे गीत आपल्या चरणी लीन होऊन या ठिकाणी गात आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांचं जे सध्या ट्रेंडिंगला गाणं आहे त्या गाण्यावर गावदेवी आईच्या चरणी या ठिकाणी चारोळी सादर करत आहे. लक्ष असू द्या. काजळ लावून आले मी आज. या ठिकाणी बराच महिला वर्ग आहे. एकाही महिलेची एकाही भगिनीची मान खालावली जाणार नाही असं कुठलंही घाणेरडं गाणं या ठिकाणी सादर होणार नाही. आपल्या सर्वांना शक्ती तुला ठाऊक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं फेवरेट गाणं या ठिकाणी काय म्हणतोय. काजळ लावून आले मी आज, अहो असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज, दिसते मी भारी जाणो अप्सरा मी आज. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीशी चाल. आणि म्हणून गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी गुलाबी कलरचा रंग घातलेला आहे, परिधान केलेला आहे, कृपया त्यांच्याकडे बोट दाखवू नका. आणि म्हणून या सुंदर अशा गाण्यावर या ठिकाणी गावदेवी आईच्या चरणी मी काय म्हणत आहे. हे आई गावदेवी आई तुझा उत्सव हा खास. सालाबादप्रमाणे भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी मातेचा होत आहे. आणि म्हणून चिमणबुवा तुमच्या नंतर मी येतो. हा म्हणून काय म्हणत आहे. गावदेवी आई तुझा उत्सव हा खास, भोळा तुझा भक्त आलो तुझ्या दर्शनास. हरामास नको आई कष्टाचा देखास, लाभो सुख शांती आई माझ्या जीवनास. हे गातो भुपारी सांज सकाळी, हे रखवाली भर तू सोळी. नाम तुझे ओठी माझ्या सदा दिनरात. आणि म्हणून सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात, सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात. गावदेवी आई माझी तुझ हृदयात, सजली ही मूर्ती तुझी मन मंदिरात. गावदेवी आई माझी तुझ हृदयात. या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांना सुख शांती ऐश्वर्य लाभू दे ही प्रार्थना तिच्या चरणी करून या ठिकाणी सर्वप्रथम आपला मानाचा मुजरा करून हे प्रथम गीत आपल्या चरणी लीन होण्यासाठी गात आहे. लक्ष असू द्या. या माझ्या या काव्य सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगणा. हे रसिका करीतो मी सेवा तुमची सभा रंगणा. रसिका
तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना सुमनानी देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना जीवनात हो कलेच्या या जीवनात कलेच्या या जीवनात मधुर गाणी तुमच्या कृपेने गातो समारंगणात हो गातो समारंगणात गातो समारंगणात हे तुमचे हे उपकार भूल माझी पदरात तुम्हीच घ्यावी तुमच्या कृपेने गायक झालो सेवा ही तुमची घडावी हो सेवा ही तुमची घडावी सेवा ही तुमची घडावी माझ्या मन मंदिरात तुझी तुम्ही नित्य नियमात गातो मी गीत तुमची प्रेरणा गातो मी गीत तुमची प्रेरणा रसिका तुम्हाला पहिली मानवंदना
झाला आहे. आवडली तर फक्त टाळ्या वाजून अशीच आम्हाला शेवटपर्यंत साथ द्या. म्हणून बोल श्री गणपती गजानन महाराज. मुक्काम गोविंद तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव दिले आई माझी आदी एष्टी आदी माया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवर्य सुधाकर श्री स्वामी समर्थनाथ मंडळाचा बोल संतोषी गणपती बाप्पा. तुझी मंगल मूर्ती या देवादी देवात शोभे श्री गणा तुझी मंगल मूर्ती आणि साऱ्या त्रिभुवनात गाजे बाप्पा तुझी ही आगाध कीर्ती पाताच तुझी मंगल मूर्ती ती पाताच तुझी ही मंगल मूर्ती आनंदाला माझ्या येते भरती आणि चुकबुल घ्यावी पदरात गणेशा अरे तुझी छाया राहो या भक्तांच्या शिरावरती. आणि म्हणून या ठिकाणी जीवनबुवा काय गाणं गात आहे आपण नक्कीच ऐकाल आणि उत्तर देण्याचा प्रयत्न कराल. म्हणून आतापर्यंत सुंदर असा साऊंड या ठिकाणी आपण दिलेला आहे. हाताची घडी आणि तोंडावर बोट तुम्हाला ठेवावं लागेल दादा, कारण सुंदर साऊंड आहे. काही तुम्ही वर खाली करू नका, काय काळजी नाही. हा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करतो अशीच, कारण आम्ही जे गातोय लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे तुमचं आहे. त्याबद्दल तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवांना शाहिरी मानाचा मुजरा केलेला आहे. गण झालं की गवळणीपासून बुवांपर्यंत मी येतो. हा काय काळजी करू नका. शुभ कार्यात वंदितो तुला मी बापा गजानना. कोणतंही शुभ कार्य असू द्या, ते कार्य सफल सिद्धीस तेव्हा जाईल जेव्हा श्री गणेशाची आराधना केली जाईल, श्री गणेशाला जेव्हा पूजले जाईल. आणि म्हणून जीवनबुवा या ठिकाणी काय म्हणत आहे,
शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना मनोभावे मी पूजितो तुझी रे करीतो आराधना शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना मनोभावे मी पूजितो तुझी रे करीतो आराधना ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर ढोलकीच्या या तालावर घुंगराच्या या बोलावर श्री गणा तू ये रे नाचत छंछना मोरया
सवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे आणि शक्तिधुराची एक नटखट बाजू अर्थातच गवळण या ठिकाणी सादर करत आहे आणि सादर करण्यापूर्वी गवळणीचा बुवांना असा विषय मी देत आहे की आजच्या गवळणीत काना हा माझा नेहमीप्रमाणे लहानच आहे आणि कानाच्या नटखट खोड्या हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कधी काना चेंडू फळी खेळत आहे, कधी काना गोट्या खेळत आहे. हा तर हा विषय या ठिकाणी सादर करत आहे. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे बुवाला चिमटा काढणे हे माझं काम आहे आणि ते या ठिकाणी मी करत आहे. आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. बुवाने फक्त उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी बुवांना मी काय म्हणत आहे, पूर्वीचा गाणं आणि आताचा गाणं याच्यामध्ये नेमकं काय दडलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष असू द्या. येतं मला पण थोडं थोडं येतं, पण पहिलीच आपली भेट आहे आणि खास रायगडवरून या ठिकाणी वाजवा राहिले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या संगीतकारासाठी. आविष्कार सुतारे त्याचं नाव आहे. ही आमची गावदेवी तुला उदंड आयुष्य दे. असंच नम्रता, ज्याने शक्तिधुरात नम्रता ठेवली तो माझ्यासारखा एकदम खाऊन पिऊन मस्त आहे. मी दिसायला काळ्या, माझ्या चेहऱ्यावर रंग बघत आहे, प्रसन्नता आहे. शक्तिधुरात नम्रता ठेवायची. ही रंगदेवता त्याला नक्कीच पुढे घेऊन जाणार आणि जे हवेत आहेत हवेत ते असे हवेतच आहेत. हा म्हणून काय म्हणत आहे बघा की पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी. या ठिकाणी तुम्ही सगळे गवळणीसाठी मला माहिती आहे थांबलेले आहात. म्हणून काय म्हणायचं आहे की दादा, पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, हातात बियरची बाटली. नुसता लाल होणारे बुवा मला माहिती आहे, मला काय फरक नाही पडत. जेवढा लाल व्हायचा तेवढा लाल होतो. म्हणून की बघा, पूर्वीच्या कानाच्या हातात होती ती मधुर बासरी, पण हल्लीच्या कानाच्या गळ्यात माळ आण, हातात बियरची बाटली. की पूर्वीच्या कानाला ती रूपवान राधिका ही जणू प्रेमिका वाटली. ताई बरोबर आहे की नाही? हा, गुलाबी साडी आण लाली लाल लाल. हा, म्हणून की पूर्वीच्या कानाला ती रूपवान राधिका ही त्याची प्रेमिका वाटली, पण हल्लीच्या या लग्न झालेल्या कानाला सांगा, या कानाला सांगा, दोन पोरांची आईस कशी काय पटली. बुवा मला वर्षाने भेटले, 2022 ला बोलले होते मी हाय म्हणून तू आहेस, बोलले होते ना. म्हणून 2023 ला म्हटलं आपण आराम करूया. की नंदाचा हरी हा लबाड भारी, की दया दुधाची नेहमी हा करी तो चोरी. आड वाटेला उभा राहून हरी नुसता छेडी तो पोरी, आणि कशी जिरवते बघा या हरीची आज मी, याची जिरवते आज मस्ती मी सारी. आणि म्हणून अरे माझा गवळी दादा चालला गाव देवीच्या उत्सवाला.
या ठिकाणी एका बाजूला हे सगळे सवंगडी गोट्या खेळत आहेत. इथे फक्त पेंडे नाही आहे, तेव्हा त्या गवळणी एका बाजूने जात आहेत आणि त्या गवळणी एकमेकींना काय म्हणत आहे लक्ष असू द्या. अरे दारी 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 म्हणून या ठिकाणी त्या गवळणी काय म्हणतात एकमेकींना, पोरींनो तुम्ही जरा सावध राहा, फक्त ही उन्हाळ टोळी पहा. छोटी छोटी पोरं ही सगळी सवंगडी आहेत, त्या गवळणी यांना सगळ्या वैतागलेल्या आहेत आणि म्हणून हे शब्द या ठिकाणी वापरत आहे. बुवा लिहून घ्या जीवन बुवा, कारण आम्ही बोलतोय आणि जीवन बुवांना ऐकायला येत जातं. म्हणून पोरींनो तुम्ही जरा सावध राहा, आता फक्त ही उन्हाळ टोळी पहा. कळ काढायची सवय यांना है मोठी. ती एक गवळण म्हणत आहे, अगं कळ काढायची यांना सवय हाय लई मोठी. या लबाड या लांडग्या काय म्हणतोय जिमान बुवा, अरे कळ काढायची यांना सवय हाय लई मोठी. या लबाड या लांगड्या कानाची. बुवा तिथे पेंड्या नाही आहे, तिथे वाकड्या आहे, सुदामा आहे, काना आहे, म्हणून ती राधा का म्हणते, अरे कळ काढायची याला सवय हाय लई मोठी. या लबाड्या लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया गोटी. या लबाड लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया गोटी.
या बाया लंगड्या कानाची आवाज ठेचून टाकूया गोटी. मी बुवा 8व्या अवतारातल्या त्या कानाची गोटी बोलतोय. जर तुम्ही काहीतरी बोलाल ती माझी गोटी लक्षात ठेवा बुवा. हा मग मी तुमच्या गोटीवर पण धावीन बुवा, लक्षात ठेवा. हा बुवा एक खूण, एक सुंदर नारी, तिच्या जन्माची बुवा एक खूण, आणि पुढे ती झाली बुवा कोणाची सून. एक सुंदर नारी, तिच्या जन्माची बुवा एक खूण आहे, आणि पुढे ती कोणाची सून झालेली आहे हे बुवानी सांगायचं आहे. प्रश्नाची प्रत या ठिकाणी बुवानी घेऊन जायची आहे. ज्याचा जसा अभ्यास आहे त्याचं तसं सादरीकरण आहे या ठिकाणी मार्मिकतेच्या दृष्टिकोनातून. कारण मंडळी शक्तिपुरा हा मार्मिकतेचा अभ्यास आहे, आणि म्हणून या ठिकाणी चिमण बुवांना मी काय म्हणत आहे त्याने नक्कीच उत्तर द्यायचं आहे. की घोड्याच्या शर्यती, की घोड्याच्या शर्यती हा गाढव कधीच धावत नाही. की घोड्याच्या शर्यती हा गाढव कधीच धावत नाही. आणि या रंगभूमीवर खोट बोलणाऱ्याची नौका हे चिमण बुवा. अरे या रंगभूमीवर खोट बोलणाऱ्याची नौका ही रंगदेवता किनारी कधी लावत नाही. कि मुंह में राम और बगल में चोरी करने वाले पुजारी ने किती वाजला घंटा. कि मुंह में राम और बगल में चोरी करने वाले पुजारी ने किती वाजला घंटा, तरी त्याला देव हा कधी पावत नाही. आणि गल्लीत वाघ बनून रोज भुकणारा हा कुत्रा, अहो हा कुत्रा हा कधी कोणाला चावत नाही. योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आता योगायोगाने चिमण बुवांचं नाव आहे देवेंद्र आहे, आणि आज देवेंद्रावर नवीन विषय आहे. बुवाने उत्तर द्यायचं आहे, म्हणून काय म्हणतोय. मोठ्या तोऱ्यात होतास तू, सुतारा मोठ्या तोऱ्यात होतास तू, आता असा का जगतो सर. चिमण बुवा अगदी वर्षानं भेटलो बुवा, म्हणून वर्षानं विचारतोय. अरे मोठ्या तोऱ्यात होतास तू, आता असा का जगतो सर. सांग मला तू देवेंद्र, ए देवेंद्र, अरे सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू. सांग मला तू देवेंद्र, सांग मला तू देवेंद्र, शाप कुठले भोगतोस तू. सांग मला तू देवेंद्र, शाप
ठिकाणी दोन्ही बुवांच्या 2-2 बाऱ्या होणार आहेत। एकीकडे आपल्याला वेळेचे बंधन आहे, त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहे। या ठिकाणी माझ्या पहिल्या बलीचा डाव या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे आपण मला सहकार्य केला त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर झिमन बुवा आणि त्याच्या संपूर्ण टीमला आपण सहकार्य